वणी तालुक्यातून वणी, शिरपूर, आबई फाटा, शिंदोला हा महत्त्वपूर्ण राज्यमार्ग आहे। या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरू आहे। सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रवास सवलती बससुद्धा सुरू आहे। खानला ते बोरगाव या दरम्यान 4.5 कोटीचा 4 किलोमीटरचा रस्ता मंजूर असून कंत्राटदाराकडून काम चालू बंद या प्रकारे सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी 3 फूट खोल ते 20 फूट रुंद या पद्धतीचे खड्डे झाल्याने दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी आगार व्यवस्थापक श्री बनसोड साहेब व त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली आणि हा बस वाहतुकीसाठी रस्ता योग्य नाही, विद्यार्थ्यांच्या जीवितास अपघात होऊन धोका होऊ शकते, या कारणाने आगार व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांच्या जीवितात धोका होऊ नये, सुरक्षितता राहावी यासाठी बस बंद केली। याबाबत आम्ही वारंवार विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदार काम करणार आहे असे सांगितले, परंतु त्या ठिकाणी पाहिजे तसे काम होताना दिसले नाही। आज 200 विद्यार्थी आबई फाट्यापासून समोर या ठिकाणी कुर्ली, शिंदोला, शेवाळा, यनक, यनाडी सोबतच या मार्गावरील बोरगाव, खानला, कुरई, ढाकोरीबोरी, निंबाळा, पारडी आणि कोरपणा असे महत्त्वपूर्ण शिकायला येणारे विद्यार्थी सोबतच दैनंदिन प्रवासी यांची या ठिकाणी 7 तारखेपासून बस बंद झाल्याने प्रचंड हाल झाले। म्हणून आम्ही 10 तारखेला माननीय उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की 200 विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। 20 फेऱ्या ये जा करणारा प्रवासी मार्ग आज या ठिकाणी रस्ता नादुरुस्तीमुळे बंद झाला आहे आणि त्याचे परिणाम सामाजिक आणि शैक्षणिक मोठ्या प्रमाणात लोकांवर होत आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे। माननीय उपविभागीय अधिकारी यांनी गंभीरतेने दखल घेतली आणि या ठिकाणी 11 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता SDOच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली। या प्रसंगी कार्यकारी अभियंता श्री दुधाळे साहेब पांढरकवडा, आगार व्यवस्थापकाच्या वतीने श्री सौ मुडेवार मॅडम, SDO स्वतः, या ठिकाणी तहसीलदार स्वतः आणि आम्ही तक्रार करणारे या भागातले सरपंच, नागरिक आणि विद्यार्थी पालक बैठकीत माननीय कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदार श्री उंबरकर यांना सूचना केल्या की आजपासूनच या ठिकाणी आपण काम सुरू करा आणि तात्काळ हे काम कसं होईल याचा प्रयत्न करा। 10 दिवसापर्यंत या 4 किलोमीटरचे प्रमुख खड्डे बुजवून वाहतूक योग्य मार्ग करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि तसं प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात पण झालेली आहे। याबाबत आम्ही 7 दिवसात 17 तारखेला साधारण रस्ता रोको आंदोलन करण्याचं आयोजित करणार होतो, परंतु जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हक्क अबाधित राहावा हे महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन बोललो। त्यानुसार महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कारवाई केल्यामुळे आज आम्ही होणारं 17 तारखेचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहे। सर्व विद्यार्थ्यांना या 7-8 दिवसात मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। काहींकडे व्यवस्था आहे ते येत आहे, काही लोक या ठिकाणी येऊन नाही राहिलेले आहेत। अशा प्रसंगी 10 तारखे दिवसाच्या मुदतीत 20-21 तारखेपर्यंत रस्ता सुरू होऊन या ठिकाणी बस सेवा सुरळीत होऊन शिक्षणाचा मार्ग खुला होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील। वणी, कोरपणा, वणी, शिंदोला या राज्यमार्गावर रोज 10 फेऱ्या ये जा करत होत्या आणि साधारण रोज 1000 प्रवासी या ठिकाणी वणीला येणे आणि जाणे, सोबतच 200 विद्यार्थी या सर्वांसाठी रस्ता नादुरुस्तीमुळे जे 10-15 दिवस या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे। परंतु हा रस्ता दुरुस्त झाल्यावरही या ठिकाणचे विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी, शेतकरी, शेतमजूर यांना प्रवास करण्यासाठी बस नेहमी सुरू राहील यासाठी आमचा सदैव प्रयत्न राहील। कुठलंही संकट आलं त्या ठिकाणी आम्ही स्वतः हजर राहू।